सो अल्फाबेटिकल सिरीज स्टार्ट करायची. तर अल्फाबेटिकल सिरीज स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला एक इथे अरेंजमेंट प्रोव्हाइड केली. अल्फाबेटिकल लेटर्स किती आहेत इंग्लिश लँग्वेज मध्ये? 26, बरोबर? 26. हे जे 26 अल्फाबेटिकल लेटर्स आहेत ह्याला मी 13-13च्या ग्रुपमध्ये डिवाइड करणार. 13चा पहिला ग्रुप, दुसरा बाकी 13चा दुसरा ग्रुप. ठीक आहे, म्हणजे 2 सेक्शन्स मध्ये डिवाइड केले. जसे की त्याची लिहिण्याची पण एक मेथड इथे तुम्हाला मी प्रोव्हाइड केली. ए पासनं ते एम पर्यंत, ए पासनं ते एम पर्यंत आपण सरळ सरळ मॅनर मध्ये लिहिलो. कसं पहा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. ठीक आहे. सो हा जो पॅटर्न आहे ह्याला काय केलं आपण? 2 भागामध्ये डिवाइड केलं. 26 मधले 13 वरती लिहिले, 13 खालती लिहिले. ठीक आहे. बट आता हे असं पॅटर्न आपल्याला लिहायचं नाहीये. असं पॅटर्न आपल्याला लिहायचं नाहीये. आपल्याला पॅटर्न लिहायचा आहे अशा पद्धतीने, ज्यामध्ये आपण ए पासनं ते एम पर्यंत फॉरवर्ड मॅनर मध्ये लिहित चाललो. म्हणजे जसं युजली लिहितो ना तसंच लिहित चाललो. ठीक आहे. बट एमच्या नंतर कोणता लेटर येतो? एन. एन पासनं ते झेड पर्यंत रिव्हर्स मॅनर मध्ये लिहित चाललो स्टुडंट्स. समजत आहे? वाटल्यास एकदा लिहून काढूयात माझ्यासोबत, तुम्ही पण लिहा. ए पासनं ते एम पर्यंत फॉरवर्ड मॅनर मध्ये लिहायचं. कसं पहा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. राईट? ह्याचे पोझिशन पण इम्पॉर्टंट आहे यासोबतच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. राईट? अँड व्हॉट नेक्स्ट? एमच्या नंतर कोणता अल्फाबेटिकल लेटर येतो? एन. सो एन ला आता आपल्याला एक्झॅक्ट एमच्या खाली लिहायचंय. एम एन ओ पी क्यू आर एस टी. मी काय करत आहे स्टुडंट्स? प्रत्येक अल्फाबेटिकल लेटरच्या एक्झॅक्ट खाली मी दुसरं अल्फाबेटिकल लेटर लिहायला लागले. बरोबर का नाही? ईच्या खाली यू, सॉरी व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. यासोबत ह्यांचे नंबर पण इम्पॉर्टंट आहे. हे झाले 14 15 16 17 18 इथेपर्यंत 26. ठीक आहे. सो हा पॅटर्न इम्पॉर्टंट काय आहे, का आहे, ह्याचं तुम्हाला आता एक्झाम्पल देते मी इथे. ओके. कारण या पॅटर्न वरती तुम्हाला डिरेक्ट प्रश्न येऊ शकतात, कोडिंग डिकोडिंग असेल किंवा अल्फाबेटिकल सिरीज असेल. ठीक आहे. जसे की तुम्हाला आता पेअर ऑफ अपोजिट लेटर वरती प्रश्न येऊ शकतो. ए च्या अपोजिट काय स्टुडंट? झेड आहे. बी च्या अपोजिट काय? वाय आहे. सी च्या अपोजिट आहे एक्स. डी च्या अपोजिट आहे डब्ल्यू. सो जो डिरेक्ट प्रश्न बनू शकतो. कसा? पहा, ए चं कॉम्बिनेशन बनवलं मी झेड सोबत, प्रश्न आहे माझा. ठीक आहे. ई चं कॉम्बिनेशन मी बनवलंय व्ही सोबत. ओके. जी चं कॉम्बिनेशन मी बनवलंय टी सोबत. सो टेल मी एल चं कॉम्बिनेशन कोणासोबत बनवेल? एल चं कॉम्बिनेशन मी कोणासोबत बनवेल? ओ सोबत. आता हे सोपं का वाटतंय? कारण आपल्याला पॅटर्न माहितीये. जर आपण हे पॅटर्न लक्षात ठेवलं असतं, जे की मी इथे लिहिलं, ओके, ए पासनं ते एम, मग एन पासनं ते झेड, हे आन्सर आपल्याला पॉसिबलच नव्हतं की हे फाइंड आउट कसं करायचं. राईट? सो आता फॉर्म्युला बुक मध्ये आता दुसरा जो इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला लिहायचा आहे, दॅट इज दिस पर्टिक्युलर पॅटर्न ऑफ रायटिंग द अल्फाबेटिकल सिरीज. स्टुडंट ट्रस्ट मी, फक्त महाराष्ट्र सेट नाही, युजीसी नेट नाही, तर तुम्हाला प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हे महत्वाचं असणार आहे. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट वारंवार सांगते. यासोबतच तुम्हाला इथे ह्यांचे नंबर्स पण महत्वाचे आहेत हे पण माहिती असायला पाहिजे. कधी कधी तुम्हाला इव्हन प्लेसेसवरचा प्रश्न येऊ शकतो. कधी कधी तुम्हाला ऑड प्लेसेस, क्षम प्लेसेस जे आहेत, विषम जागा ज्या आहेत, क्षम जागा ज्या आहेत, प्लेसेस, ओके, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. प्राईम नंबर्सच्या प्लेसेसवरचा प्रश्न येऊ शकतो. म्हणजे काय? 2 वरती कोणता अल्फाबेटिकल लेटर आहे, 3 वरती कोणता आहे, ठीक आहे, 5 7. राईट? समजते स्टुडंट्स मी काय बोलते इथे? प्रश्नाची कॅटेगरी समजायला लागली का? कधी कधी तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो, ए वाय. ए चं कॉम्बिनेशन मी वाय सोबत बनवलंय. सो टेल मी इथे व्ही चं कॉम्बिनेशन कोणासोबत बनवेल?
एचं कॉम्बिनेशन जर मी वाय सोबत बनवत आहे, एचं कॉम्बिनेशन मी वाय सोबत बनवत आहे, एचं कॉम्बिनेशन वाय सोबत बनवत आहे, तर व्हीचं कॉम्बिनेशन मी कोणासोबत बनवायला पाहिजे? एनीवन? पहा, आता एचं कॉम्बिनेशन वाय सोबत कसं बनलं पहिलं हे समजून घेऊयात आपण. एचं कॉम्बिनेशन वाय सोबत कसं जमलं? आता एच्या अपोजिट लेटर कोणता आहे? झेड. एच्या अपोजिट लेटर कोणता आहे स्टुडंट? झेड. झेड मधनं मी जेव्हा एक जागा मागे जाते तेव्हा मला भेटत आहे वाय. लॉजिक काय आहे? अपोजिट लेटर, अपोजिट लेटर आधी घेतलो आपण झेड, झेड पासनं एक स्टेप मागे गेलो तेव्हा तुम्हाला वाय भेटतंय. सिमिलरली तुम्हाला व्ही साठी अपोजिट लेटर कोणतं आहे? ई. ई पासनं एक स्टेप मागे जायचं. इथे स्टुडंट एफ आन्सर करत आहेत. एक स्टेप मागे आहे का एफ, का एक स्टेप पुढे? पुढे आहे ना, तर पुढे कसं येईल? मागे मागचं लॉजिक आहे प्रश्नामध्ये. प्रश्नामध्ये लॉजिक काय आहे? अपोजिट लेटर. प्रश्नामध्ये लॉजिक काय आहे? अपोजिट लेटर, अपोजिट लेटर आणि एक स्टेप मागे, -1 स्टेप. सिमिलरली व्हीचा अपोजिट लेटर आहे ई आणि ईचा एक स्टेप मागे म्हणजे डी. समजत आहे एफ का नाही येणार? क्लिअर एव्हरीवन? इज एव्हरीवन क्लिअर? ऍटलीस्ट बेसिक समजत आहेत स्टुडंट? प्लीज पिन डाऊन करा. प्लीज पिन डाऊन करा. आणि कोणाला समजत नसेल तर आवर्जून विचारा मला, पण डाऊट्स मनात नका ठेवू. की डाऊट विचारले तर मॅम काय बोलतील किंवा कोणी काय बोलेल, कोणाचा विचार नाही करायचा. आपले डाऊट्स पुढे ठेवा. ठीक आहे? क्लिअर? ओके. सो यानंतर आता क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आपण. याच कॉन्सेप्ट वरती प्रश्न आहेत. एक तर तुम्हाला अपोजिट लेटर वरती विचारू शकतात सरळ सरळ, एच्या विरुद्ध दिशेला कोण बसलेला आहे, बीच्या विरुद्ध दिशेला कोण बसलेला आहे, राईट? हे माहिती असणं गरजेचं आहे. एच्या विरुद्ध दिशेला, बीच्या विरुद्ध दिशेला कोण आहे, सीच्या कोण आहे. ठीक आहे? अपोजिट लेटर -1 येऊ शकते, अपोजिट लेटर +1 येऊ शकतं, काय पण लॉजिक बसू शकतं. ठीक आहे? ते लॉजिक काय बसतात या प्रश्नाच्या अकॉर्डिंग आपण चेक करत जाऊ. ठीक आहे? प्रॅक्टिस करूयात. क्वेश्चन नंबर 1 हा ट्राय करा. हा क्वेश्चन ट्राय करा एव्हरीवन. सिम्पल क्वेश्चन आहे. एनीवन? SH, EV. ओके. EV तर ऑप्शन मध्ये नाहीये. शुभांगी? EV ऑप्शन मध्ये नाहीये. ऑप्शन बी. ओके. SH. ओके. ऑप्शन डी. SHTS. ओके. ऑप्शन बी. ओके. सो ऑप्शन बी आणि डी म्हणणारे भरपूर स्टुडंट आहेत. सो लेट्स चेक कोणतं करेक्ट येईल. पहिली महत्वाची गोष्ट यामध्ये तुम्हाला हे समजून घ्यायचंय की लॉजिक काय. एच्या अपोजिट लेटर आता आपल्याला माहिती झालं झेड आहे. एचा अपोजिट लेटर काय आहे? झेड आहे, राईट? ओके. यानंतर जीचा अपोजिट लेटर काय? इकडे पहा, जीचा अपोजिट लेटर काय? जीच्या विरुद्ध कोण आहे? टी. एच्या अपोजिट कोण आहे? झेड. ओके. एमच्या अपोजिट माहिती आपल्याला, एमच्या एक्झॅक्ट उलट कोण आहे? एन आहे. ठीक आहे. वायच्या अपोजिट कोण आहे? बी आहे. वायच्या अपोजिट कोण आहे? बी आहे. सो तुम्ही सिम्पल एलिमिनेशन मेथड मध्ये एवढंच शोधा की असा कोणता तुम्हाला ऑप्शन दिसतोय ज्यामध्ये ते लेटर्स एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनला नाहीये. जसे की जे आणि एच पहा. जेच्या अपोजिट आहे क्यू. जेच्या अपोजिट काय स्टुडंट? क्यू. हा ऑप्शन येईल का? बिलकुल पण नाही येणार. ओके. ऑप्शन नंबर बी पहा. एसच्या अपोजिट काय आहे? एसच्या अपोजिट काय आहे? एच आहे. ठीक आहे. हे ऑप्शन येऊ शकतं का? कारण यामध्ये अपोजिट डिरेक्शनला बसलेले आहेत. एस एच, राईट? एसच्या अपोजिट एच आहे, आताच आपण बघितलं के तर नाही म्हणून हा पण ऑप्शन एलिमिनेट झाला. आणि टीच्या विरुद्ध आहे स्टुडंट जी ना की एस, म्हणून हा पण ऑप्शन एलिमिनेट झाला. ऑप्शन नंबर बी तुमचा इथे करेक्ट येईल. लॉजिक काय होतं? अपोजिट लेटरचं लॉजिक होतं, जे की तुम्हाला स्टार्टिंगला मी एक्सप्लेन केलं. अपोजिट लेटर, अपोजिट लेटर. क्लिअर एव्हरीवन?
लक्षात घ्या, हे क्वेश्चन आता सिम्पल वाटतोय का, कारण अरेंजमेंट आपल्याला समजली. एखादा विद्यार्थी ज्याला नवीन आहे अल्फाबेटिकल सिरीज, किंवा ज्याच्याकडे सोर्स नाहीये कुठला लर्निंगचा, तो 100% मिस्टेक होऊ शकतो एवढ्या सिम्पल क्वेश्चन मध्ये पण त्याचे. राईट. नेक्स्ट क्वेश्चन घ्या चला. डाऊट असतील तर विचारा प्रिव्हियस क्वेश्चनचे. डाऊट असतील तर विचारा. WFB, TGD, QHG, क्वेश्चन मार्क. Try to solve this question, everyone. अभी ज्वाइन किए हो तो प्लीज, इट्स योर मिस्टेक, सॉरी टू से, बट आप टाइम पे ज्वाइन कीजिए, उस चीज के लिए मैं रिपीट नहीं करूंगी. ठीक है. आप प्लीज रिकॉर्डिंग देख लेना. बी ऑन टाइम. you're 50 ऑलमोस्ट 15 minutes लेट, राइट? सो आप प्लीज रिकॉर्डिंग देख लीजिए. ठीक है. WFB, TGD, QHG, क्वेश्चन मार्क दिया आहे यहाँ पे. राईट. आता ह्याला सॉल्व्ह कसं करायचं? युजली स्टुडंट जेव्हा तुम्हाला ट्रायो दिलेला असतो, ट्रायो म्हणजे काय, 3 ग्रुप मधले लेटर्स. एका ग्रुपमध्ये 3-3 लेटर्स आहेत समजा, त्याला आपण ट्रायो बोलतो. ठीक आहे. तो जेव्हा असा ट्रायो दिलेला असतो, सिम्पली काय करायचं, ट्रायो मधला प्रत्येक पहिला लेटर जो आहे, प्रत्येक ग्रुप मधला पहिला लेटर जो आहे, त्याच्यासोबत थोडंसं कॉम्बिनेशन लावायचा प्रयत्न करा. पॉसिबली, कारण युजली असे ट्रिक्स बसतात यामध्ये. पहा, WT आणि Q, पहिला प्रत्येक ग्रुपचा पहिला लेटर. राईट. नेक्स्ट काय आहे, FGH, मी आधी लिहून घेते. राईट. आणि प्रत्येक ग्रुप मधला तिसरा लेटर कोणता आहे, BDG. राईट. सो यामध्ये आता आपण लॉजिक शोधायला बघितलं तर W नंतर T घेतलेलं आहे आणि T नंतर Q. सो WT, पहा, W पासनं T कडे, T पासनं Q कडे. काय लॉजिक दिसतंय? काय लॉजिक दिसतं स्टुडंट्स? एक तर मला सांगा, फॉरवर्ड चाललोत का बॅकवर्ड चाललोत? 23 पासनं 17 कडे या चाललोत म्हणजे उलट चाललोत, बॅकवर्ड चाललोत. राईट. बॅकवर्ड चाललोत. आणि जेव्हा बॅकवर्ड चाललोत, आपण प्रत्येक 2 लेटर्स मध्ये 2 लेटर स्किप करतोय. डब्ल्यूच्या नंतर टी घेतोय. कसं घेतोय? 2 लेटर स्किप करून घ्यायला लागलोत, किंवा 2 लेटरचा गॅप देऊन घेत आहोत. टी पासून क्यू कडे चाललो, 2 लेटर्सचा गॅप घेऊन पुढे चाललोत. राईट. सो व्हॉट इज द लॉजिक बिहाइंड दिस क्वेश्चन? गॅप ऑफ 2 लेटर्स. गॅप ऑफ 2 लेटर्स इज द लॉजिक. गॅप ऑफ 2 लेटर्स. मला सांगा, क्यू नंतर आता आपल्याला माहिती की बॅकवर्ड मॅनर मध्ये जायचं. सोबत हे पण लक्षात ठेवा, आता वाटतं की सोपं आहे, बट एक्झाम मध्ये चुका करतो आपण. टाइम पिरियड, टाइम ड्युरेशन कमी असतो सॉल्व्ह करायला. राईट. म्हणून हे पण लक्षात ठेवायचं की पुढे चाललोत का मागे चाललोत प्रॉपरली. 16 पासून आता आपल्याला 2 स्टेप मागे जायचे. 17, 16 आणि 15ला स्किप करा. 14 हा तुमचा नेक्स्ट लेटर राहील. सो N शुड बी द फर्स्ट लेटर ऑफ द ऑप्शन. ऑप्शन डी आणि ऑप्शन ई इथेच एलिमिनेट झाला, कारण फर्स्ट लेटर इज O अँड P. राईट. यानंतर F पासून G कडे. एफ एफ च्या नंतर लेटर कोणता आहे, G. G च्या नंतर कोणता लेटर आहे, H, जे की डिरेक्ट त्यांनी घेतलेलं आहे. त्यामध्ये काही लॉजिक नाही. +1 +1 +1 करत आलो. राईट. सो H नंतर कोणता लेटर आहे स्टुडंट्स, I. सो NI, इथे ऑप्शन नंबर सी पण एलिमिनेट झाला. बी नंतर घेतलेला आहे डी. बीच्या नंतर काय तर सी. सी ला आपण स्किप केलं. डी नंतर काय तर स्टुडंट्स ई. ई ला स्किप केलं. जी नंतर काय तर एच. एच ला स्किप करून टाका आणि आय ला. सो समथिंग वेंट रॉंग. जस्ट अ मिनिट. बीच्या नंतर आपण काय घेत आहोत? ओके ओके, नॉट राईट राईट राईट. एक सेकंड. 2 लेटर्सचा गॅप आहे ना. बरोबर बरोबर. एक सेकंड. हा, बी नंतर सी लेटर येतं. BCD EFG HIJ. ओके. सो बी लेटर घेतला, एक लेटर स्किप केला. डी लेटर घेतला, 2 लेटर्स यावेळेस स्किप केले. राईट. 2 लेटर स्किप केले आणि जी घेतला. जी घेतल्यानंतर 3 लेटर स्किप करा. 1, 2 आणि 3. जे नंतर कोणता लेटर येतो, के. सो के घ्या. सो NIK इज द करेक्ट आन्सर. राईट. So option number B is the correct one. Is everyone clear with the question number 2? Fast pin down kara, fast.
कोणती स्टेप रिपीट करायचा? पूर्ण प्रश्न जर रिपीट करण्या का आता जॉईन केला तुम्ही, आधी ते सांगा मला. या क्वेश्चन मध्ये रिपीट करण्यासारखं काही नाहीये, प्लीज लक्षात घ्या. आपण काय केलं, जे पण ग्रुप आहे त्या ग्रुप मधला पहिला लेटर, दुसरा लेटर आणि तिसरा लेटरला वेगवेगळं करून कम्पेअर केलं. जसे की डब्ल्यू आणि टी या दोघांमध्ये 2 लेटरचा गॅप आहे स्टुडंट्स, व्हीचा आहे आणि यूचा आहे. टी आणि क्यू मध्ये एस आणि आर चा गॅप आहे. सिमिलरली क्यू नंतर 2 लेटरचा गॅप द्या आणि एन लिहा, जे की पहिला लेटर आला आपला. एफ च्या नंतर जी येतं, जी च्या नंतर एच येतं, एच च्या नंतर आय येतं. यामध्ये पण काही लॉजिक नाहीये. आता पहा, जो थर्ड जे तो आपल्याला कन्फ्युज होत असेल, फॉर एक्झाम्पल, तर पहा, बी घेतलं, बी नंतर एक लेटरचा गॅप दिला किंवा एक लेटरला स्किप केलं आणि डी लिहिलो आपण. ठीक आहे, डी ला चूज केलं. डी नंतर 2 लेटर्स यावेळेस स्किप केले, नॉट वन, 2 लेटर स्किप केले आणि जी लिहिलं. जीच्या नंतर यावेळेस आपण 3 लेटर स्किप करणार आहोत. 3 लेटर स्किप केले, के लिहिलं. इज इट क्लिअर ना? इज इट क्लिअर? एक लेटर स्किप केला, मग 2 केला, मग 3 केला, यानंतर 4 करा. राईट सचिन? क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. ह्या क्वेश्चनला जास्त टाइम नका देऊ प्लीज, सोपे सोपे क्वेश्चन आहेत. फक्त इम्पॉर्टंट मुद्दा एवढाच आहे की हे पॅटर्न कसं आहे, कशा पद्धतीने आपण लिहितोय लेटर्सला, ह्याचा युसेज तुम्हाला कोडिंग डिकोडिंग मध्ये आरामात समजून जाईल. सी. ओके, एकाने क्यू, एकाने सी बोललेलं, एकाने एस पण बोललेलं. पाहू आन्सर काय येतं. आता पहा, एच. एच नंतर येणारा लेटर काय, पहा इकडे, एच नंतर डिरेक्ट येतोय कोण, आय. सो आपण इथे काय करतोय, +1 करतोय. +1 केल्यावरती आपल्याला आय भेटते, बरोबर. आय नंतर त्यांनी काय घेतलेलं स्टुडंट्स, इथे के घेतलेलं, के, राईट. बट इथे यावेळेस इथे +1 केलं होतं आपण, पण गॅप होता काय दोघांमध्ये, 0 गॅप होता. सो आय राईट हिअर 0 गॅप. बट आय आणि के मध्ये एक लेटरचा गॅप घेतलाय आपण, सो 1 गॅप. के आणि एन मध्ये पहा, के आणि एन मध्ये यावेळेस आपण किती लेटरचा गॅप घेतलाय, 2 लेटरचा गॅप घेतला, गॅप ऑफ 2 लेटर्स, 2 गॅप. सो एन आणि अपकमिंग येणाऱ्या लेटर मध्ये 3चा गॅप असायला पाहिजे. सो पहा, हा एन लेटर आहे आपला, पहिला गॅप, दुसरा गॅप, तिसरा गॅप अँड पिकअप आर. सो आर इज द करेक्ट आन्सर. आर इज द करेक्ट आन्सर. एवढे सोपे क्वेश्चन्सला नका चुकू. थोडस लॉजिक समजून घ्या. आधी 0 गॅप होता, एक पण गॅप नव्हता, मग एक गॅप देऊन आपण लेटर घेतला, 2 गॅप देऊन लेटर घेतला. आन्सर कसं येईल, 3 गॅप देऊन लेटर यायला पाहिजे आता आपला, आर. इज एव्हरीवन क्लिअर विथ द क्वेश्चन? इज एव्हरीवन क्लिअर विथ द क्वेश्चन? फास्ट. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन मार्क्स दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला 2 लेटर्स सांगायचे आहेत, कोणते यायला पाहिजे. फास्ट. येस, एनीवन? ऑप्शन ए. ओके, प्लीज स्क्रीनवरती नका लिहू. फाईन, लेट्स चेक कोणतं करेक्ट आन्सर येतं. तर यामध्ये एक लक्षात घ्या, आता सगळ्यांनी सॉल्व्ह करणं बंद करा. कॉमेंट सेक्शन मध्ये कोणी आता टाईप नाही करणार. एक लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्हाला प्रश्नामध्ये 2 क्वेश्चन मार्क युजली येतात, दिस इज आउट ऑफ द सिलेबस. एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, हे क्वेश्चन कॅटेगरी मे बी येऊ शकते, मे बी नाही येऊ शकत, सो आपल्याला प्रेडिक्ट करत नाही बसायचंय. बट कुठली एक्झाम देत असाल तुम्ही, त्यात अल्फाबेटिकल सिरीज हा टॉपिक दिसतोय तुम्हाला, तिथे 2 क्वेश्चन मार्क्स येतात, 2 क्वेश्चन मार्क्स येतात, ठीक आहे. तर 2 क्वेश्चन मार्क्स जेव्हा येतात, युजली त्याच्यात 2 पॅटर्न असतात स्टुडंट, 2 पॅटर्न असतात, 2 पॅटर्न्स असतात.
युजली 90% केसेसमध्ये तुम्हाला इथे दोन पॅटर्न्स दिसतात. आणि पॅटर्न्स कसे फॉलो होतात, एक एक लेटर स्किप करून पॅटर्न फॉलो होतात. म्हणजे काय, पॅटर्न क्रमांक 1 मध्ये आता कोण येणार, समजा इथे झेड, एस, टी, क्यू आणि पहिला प्रश्नचिन्ह. समजतंय स्टुडंट्स, मी काय करत आहे, एक एक लेटर स्किप करून एक ग्रुप बनवत आहे. त्या ग्रुपमध्ये कोण येते, झेड येत आहे, डब्ल्यू येत आहे, ठीक आहे. मग कोण येते, टी येते, राईट, क्यू येते. देन पहिला क्वेश्चन मार्क. सो आय राईट हिअर फर्स्ट क्वेश्चन मार्क, जस्ट आपलं कन्फ्युजन नाही व्हायला म्हणून, ठीक आहे. आणि सेकंड ग्रुप मध्ये कोण येणार आहे, एस, ओ, के, जी अँड द सेकंड क्वेश्चन मार्क. बरोबर, एस ओ के जी अँड द सेकंड क्वेश्चन मार्क. फाईन. आता हे दोन जे पॅटर्न्स फॉलो केले होते आपण, किंवा जे दोन पॅटर्न्स इथे क्रिएट केले, या दोन पॅटर्न मध्ये 100% लॉजिक बसेल. जसे की पहा, झेड पासनं डब्ल्यू कडे येतोय, झेड पासनं डब्ल्यू कडे. पहा, झेड आणि डब्ल्यू, इथे दोन लेटरचा गॅप देऊन मी डब्ल्यू कडे आले, दोन लेटरचा गॅप देऊन. सिमिलरली डब्ल्यू टू टी चालले, परत मागे चालले दोन लेटरचा गॅप देऊन. ओके, दोन लेटरचा गॅप, टी से क्यू आ रही हूं, दोन लेटरचा गॅप परत, राईट. मग परत तुम्हाला या क्वेश्चन मार्कच्या जागी काय आलं पाहिजे, दोन लेटर्सचा गॅप देऊन आन्सर यायला पाहिजे. ओके, क्यू घेतला आपण, क्यू नंतर दोन लेटरचा गॅप द्या आणि एन लिहा. सो एन विल बी द आन्सर फॉर द फर्स्ट क्वेश्चन मार्क, एन एन. ऑप्शन सी, ऑप्शन डी एलिमिनेट झाला. पहा सेकंड पॅटर्न, एस पासनं ओ कडे चाललोय, एस टू ओ. ओके, एस पासनं ओ कडे चाललोय. काय लॉजिक होतंय, गॅप ऑफ हाऊ मेनी लेटर्स, गॅप ऑफ, इफ आय एम नॉट रॉंग, इट्स ऑफ 3 लेटर्स, राईट. एस पासनं ओ कडे चाललोय, एक, दोन, तीनचा, एक तर मागे चाललो सगळ्यात इम्पॉर्टंट, आणि 3 लेटर्सचा गॅप आहे. सिमिलरली ओ पासनं के कडे 3 लेटर्सचा गॅप, एक, दोन आणि तीन, के. परत 3 लेटर्सचा गॅप, एक, दोन आणि तीन. लिहिला, जी ऑलरेडी आहे. आता जी नंतर तुम्हाला काय करायचं स्टुडंट, 3 लेटरचा गॅप द्या आणि आन्सर लिहा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, सी शुड बी युअर आन्सर. सो एन सी, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. स्टील काही स्टुडंट्सनी ते आन्सर चुकीचा दिला, आय डोंट नो फॉर व्हॉट रिझन. ठीक आहे, समजत नाहीये का स्टुडंट, समजत नसेल तर विचारा. सोपे क्वेश्चन्स आहेत, एनसी शुड बी द करेक्ट आन्सर. क्लिअर एव्हरीवन, इज एव्हरीवन क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. ए बी डी ई एफ एच आय जे के एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. सो यामध्ये आन्सर काय येईल? सोपा क्वेश्चन आहे अगेन. तुम्हाला असं वाचतानाच वाटतं की आपण अल्फाबेटिकल सिरीज वाचायला लागलो, पण काही लेटर्स खाऊन टाकतोय. जसं की पहा, ए बी, सी ला खाऊन टाकलं, डी ई एफ, जी ला खाऊन टाकलं, एच आय जे के, जे के, एल ला खाऊन टाकायचं यावेळेस, राईट. पण यामध्ये पॅटर्न कसा बसतोय पहा. पहिला आपण काय केलं, ए आणि बी, ए आणि बी ह्या दोघांना घेतलं, सी ला खाऊन टाकलं. जे लेटर्स खाऊन टाकतो मी वरती लिहितो, ठीक आहे. सी ला खाल्ला, इथे दोन लेटर्सचा ग्रुप बनवला होता, राईट. सी ला खाल्ल्यानंतर डी ई एफ, 3 लेटर्स आले, म्हणजे 3 लेटर्सचा आपण ग्रुप बनवला, डी ई एफ. एफ नंतर लेटर कोणता, तर स्टुडंट जी, जी ला यावेळेस आपण खाऊन टाकलं. मग क्रिएट केला एच आय जे के चा ग्रुप, जो की आहे 4 लेटर्सचा ग्रुप. ओके, नंतर के नंतर येणारा लेटर कोणता आहे, एल. सो एल ला एलिमिनेट करा. एल नंतर कोण येतो, एम, एन, ओ, पी आणि क्यू. इथे 2 लेटरचा ग्रुप बनवला, इथे 3चा बनवला, इथे 4चा बनवला. म्हणजे इथे आपण नेक्स्ट कितीचा बनवणार आहोत, 5चा बनवणार आहोत. म्हणून ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. एम एन ओ पी क्यू. क्यू नंतर कोणता लेटर होता, आर. आर ला पण आपण इथे एलिमिनेट केलं आणि 6 लेटर्सचा ग्रुप बनवला, दॅट इज एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स. क्लिअर एव्हरीवन? इज द क्वेश्चन नंबर 5 क्लिअर? इज क्वेश्चन नंबर 5 क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 फास्ट, थोडं फास्ट सॉल्व करा. ए जी एल पी एस अँड देन क्वेश्चन मार्क दिलाय. सो यामध्ये ए नंतर लेटर कोणता घेतलेला आहे, जी. ए, मग जी, मग एल,
मग पी आणि मग एस. काय दिसतंय स्टुडंट्स? ए आणि जी मध्ये कितीचा गॅप आहे? 1, 2, 3, 4, 5. 5 लेटरचा गॅप होता, राईट? ए ते जी पर्यंत. जी पासून एल पर्यंत 1, 2, 3, 4. 4 लेटर्सचा गॅप आहे. म्हणजे गॅप कमी होत चाललाय, राईट? एल पासून ते पी पर्यंत 1, 2, 3 लेटर्सचा गॅप झाला. आणि पी पासून एस पर्यंत 2 लेटर्सचा गॅप झाला. म्हणजे इथे काय होतोय? बेसिकली गॅप कमी होत चाललाय. गॅप कमी होत चाललाय. ए, जी, एल, पी, एस. 4 लेटरचा गॅप, सॉरी 5चा, नॉट 4. ओके. इथे 4 लेटरचा, इथे आहे या दोघांमध्ये 3 लेटरचा, या दोघांमध्ये आहे 2 लेटरचा. मग एस आणि अपकमिंग येणाऱ्या आन्सर मध्ये एकाच लेटरचा गॅप असायला पाहिजे, राईट? एस नंतर एक गॅप द्या आणि यू लिहा. सो यू शुड बी द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. क्लियर? इज एव्हरीवन क्लियर? टाइप वाय 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 फास्ट. फास्ट टाइप करा वाय वाय वाय. राईट. परत इथे 2 क्वेश्चन मार्क आहेत स्टुडंट्स. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये पहा. परत 2 क्वेश्चन मार्क्स आहेत, म्हणजे 2 पॅटर्न्स फॉलो होणार आहेत. पॅटर्न क्रमांक 1 मध्ये काय लिहाल? पॅटर्न क्रमांक 1 मध्ये काय लिहाल? एक एक लेटर सोडून एक एक गॅप देऊन बोलू शकता. जो काही तुमचा पॅटर्न येतो ते लिहा. याच्यामध्ये सी, सी नंतर एफ, एफ नंतर आय, आय नंतर इथे एल, एल नंतर इथे ओ. आणि ओ नंतर सेकंड क्वेश्चन मार्क घेऊ आपण. ओ नंतर हा क्वेश्चन मार्क स्किप करा आणि मग सेकंड क्वेश्चन मार्क आणि इथे लिहा. टू नॉट क्रिएट द कन्फ्युजन, राईट? पॅटर्न क्रमांक 2 मध्ये कोण कोण येतं? झेड, एक्स, व्ही. ओके. झेड झालं, एक्स झालं, व्ही झालं, मग टी घ्या. अँड देन क्वेश्चन मार्क. विच क्वेश्चन मार्क? दिस इज द फर्स्ट क्वेश्चन मार्क. पॅटर्न कोणता आहे? लेट्स चेक. पॅटर्न मध्ये जर बघितलं, सी पासनं एफ कडे चाललो. सी टू एफ, गॅप ऑफ 2 लेटर्स. एफ पासनं आय कडे, गॅप ऑफ 2 लेटर्स. आय पासनं एल कडे, गॅप ऑफ 2 लेटर्स. एल पासनं ओ कडे, गॅप ऑफ 2 लेटर्स. परत 2 लेटरचा गॅप द्या आणि आर लिहा. म्हणजे सेकंड अल्फाबेटिकल लेटर कोणता येणार आहे? आर. आर इथे दिसतोय, आर इथे दिसतोय. पहिला आणि दुसरा ऑप्शन एलिमिनेट करा. झेड पासनं एक्स कडे येतोय. झेड टू एक्स, एका लेटरचा गॅप दिला. एक्स पासनं व्ही कडे 1 लेटरचा गॅप. लॉजिक काय? एक एक लेटरचा गॅप द्या. ओके. सो टी नंतर 1 लेटरचा गॅप द्या. टी नंतर 1 लेटरचा गॅप दिला आणि आर तुम्ही इथे लिहिणार आहात. सो आर आर शुड बी द आन्सर फॉर द गिवन क्वेश्चन. इज एव्हरीवन क्लिअर विथ इट? इज एव्हरीवन क्लिअर विथ इट? ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन अगेन. इथे परत तुम्हाला 2 क्वेश्चन मार्क दिसतात. सो 2 क्वेश्चन मार्क आहेत म्हणजे स्टुडंट्स 2 पॅटर्न फॉलो होणार आहेत. 2 पॅटर्न फॉलो होणार आहेत. ठीक आहे. पॅटर्न क्रमांक 1 मध्ये लिहा. चला फास्ट. ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. यामध्ये परत पॅटर्न क्रमांक 1 मध्ये ए, बी लिहून घेते, वाटलंच थोडं साईडला एक टिक डाऊन करून घेऊयात. सी, डी. वाचताच समजते की पहिल्या पॅटर्न मध्ये काय होतं स्टुडंट. सरळ सरळ आपण अल्फाबेटिकल सिरीज वाचत चाललो. एच नंतर बी, सी, डी, ई. ई नंतर काय येणार आहे? एफ. सो एफ पहिल्या क्वेश्चन मार्कला येईल का दुसऱ्या क्वेश्चन मार्कला? दुसऱ्या क्वेश्चन मार्कला येईल. सो पहा इथे एफ एफ 2च ठिकाणी दिसते. बाकीचे ऑप्शन्स एलिमिनेट करून टाका. दुसऱ्या क्वेश्चन मार्कला काय यायला पाहिजे? एफ यायला पाहिजे. नेक्स्ट पहा. बी, डी, एफ, एच आणि पहिला क्वेश्चन मार्क. बी नंतर त्यांनी काय लिहिलेलं आहे? डी. बी नंतर येतं सी, सी ला स्किप केलं. डी नंतर त्यांनी काय लिहिलंय? एफ. डी नंतर येतं ई, ई ला स्किप केलं. म्हणजे गॅप ऑफ 1 लेटरचं लॉजिक इथे बसतंय. बी नंतर डी लिहिलं. डी नंतर लिहिलेलं आहे एफ. एफ नंतर काय येतं? जी येतं. जी ला स्किप करून टाकून त्यांनी एच लिहिलं. एच नंतर तुम्ही काय करणार? आय ला स्किप करून टाका आणि जे लिहा. राईट? इज समथिंग गोइंग रॉंग? बी नंतर सी ला स्किप केलं, डी आलं. ओके. जे आणि एफ यायला पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. चालेल. क्लिअर एव्हरीवन? इज एव्हरीवन क्लिअर? एक एक लेटरचा गॅप देऊन आपण इथे लिहिला आणि पहिल्या पॅटर्न मध्ये सरळ सरळ अल्फाबेटिकल लेटर्स वाचत गेलो. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवा मला.
अगेन जेव्हा ग्रुप दिसतात, जेव्हा असे ग्रुप दिसतात, पहिल्या पहिल्या लेटरला युजली कम्पेअर करत जा. टाइम सेव्ह होतो तुमचा थोडा. ठीक आहे. जसं की आता या पॅटर्न मध्ये आपण पाहत आहोत क्लिअरली. एक गोष्ट तुम्हाला इथे दिसेल की पहिल्या पहिल्या लेटर पिक करूत आपण, ए डी जी आणि जे. ए डी जी आणि जे. पहा, ए नंतर डी ला घेतलं, 2 लेटरचा गॅप दिलाय. डी नंतर जी ला घेतलंय, 2 लेटरचा गॅप. जी नंतर परत 2 लेटरचा गॅप देऊन जे घेतलेलं आहे. सो जे नंतर पण 2 लेटरचा गॅप देऊन एम लिहायचंय. सो एम एम एम. ऑप्शन सी आणि ऑप्शन डी इथे एलिमिनेट झालं. सेकंड लेटर साठी पहा, वाय डब्ल्यू यू अँड एस. वाय डब्ल्यू यू अँड एस. एक एक लेटर स्किप करतोय, एक एक लेटर स्किप करतोय. एस नंतर एक लेटरला स्किप करा आणि क्यू ला लिहा. सो एम क्यू तर दिसतंय. स्टुडंट्स, इथे आता अजून एक गोष्ट सांगायचा, टाइम सेव्ह करायचं म्हटलं तर आपल्याला समजत आहे इथे हे सॉल्व्ह करण्यापूर्वी की इथे पण एम दिसत होता. आता एम तर पहिला लेटर कन्फर्म आलेला आहे आपला. ओके. आता दोघांमध्ये कंपॅरिझन करायचंय. इथे क्यू आहे, इथे क्यू आहे, तर सेकंड लेटरला कम्पेअर करत बसायची गरज नाही. तुम्ही डिरेक्टली थर्ड लेटर कडे जम्प करू शकता. जिथे तुम्हाला अनकॉमन लेटर दिसतं, जसं की इथे ओ होता आणि इथे एन होता, डिरेक्टली थर्ड लेटरला कम्पेअर करा. थर्ड साठी काय, इथे बी. नंतर काय घेतलेलं इथे, ई एच के. बी ई एच के. बीई एच के. पहा, बी ई एच अँड के. सो यामध्ये काय होतंय, लॉजिक काय बसतंय, बी पासनं ई कडे, ई पासनं एच कडे, एच पासनं के कडे. गॅप ऑफ 2 लेटर्स, गॅप ऑफ 2 लेटर्स, गॅप ऑफ 2 लेटर्स. परत 2 लेटरचा गॅप द्या, 1 आणि 2, एन. सो एन एम एम क्यू एन आर ओ इथे तुमचा करेक्ट येईल. इज एव्हरीवन क्लिअर? इज एव्हरीवन क्लिअर विथ द क्वेश्चन? Is everyone clear with the question? MQNRO. Yes? Fine. One more question. फास्ट थोडं सॉल्व्ह करतो, आपल्याकडे 2 मिनिटं शिल्लक आहे तिथे. PMT OOS NQR MSQ. अगेन आपण काय करूयात, पहिला पहिला लेटर पिक करूयात. PONM. PON आणि एम. काय होतं स्टुडंट्स, एक एक लेटर मागे चाललो. पीच्या आधीचा लेटर कोणता आहे, ओ. ओच्या आधीचा कोणता आहे, एन. एनच्या आधीचा लेटर कोणता आहे, एम. एम च्या आधीचा लेटर कोणता आहे स्टुडंट्स, एल येईल. सो एल शुड बी द फर्स्ट ऑप्शन. एल 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 सगळीकडे. ठीक आहे. आता पहा, एम पासनं ओ कडे चाललो. सो पहा, नेक्स्ट एम ओ क्यू आणि एस. यामध्ये तुम्ही काय लॉजिक लावणार आहात, एम पासनं कुठे चाललो आपण, ओ कडे, एक लेटरचा गॅप दिला. ओ पासनं क्यू कडे एक लेटरचा गॅप दिला. ओ पासनं एस कडे एक लेटरचा गॅप दिला. एस पासनं पण एक लेटरचा गॅप द्या आणि यू लिहा. सो यू शुड बी द सेकंड वन. सो इथे ऑप्शन नंबर एच आहे, जिथे तुम्हाला एल यू दिसत आहे. राईट, एल यू दिसत आहे. इज एव्हरीवन क्लिअर विथ द क्वेश्चन? ओके. सो भेटूयात 7 वाजताच्या लेक्चरला. मला ऍक्च्युली कोडिंग डिकोडिंग स्टार्ट करायची होती, बट नो प्रॉब्लेम, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करूयात. ओके. सो दिस वॉज एंड ऑफ द सेशन स्टुडंट्स. पर्सेंटेजचा लेक्चर जे आहे आपण कंटिन्यू करूयात 7 वाजता.